असे भरपूर नामांकित बैल आहे तिकडे बी. आणि काल जी बकासूरची गाडी पराजित झाली त्याबद्दल काय? हे का पराजित होणं या क्षेत्रामध्ये म्हणजे काय असं नवीन नाही हो पराजित होणं, पण त्याच्या मागचे बी इतिहास पाहतो मी बाकासूरचा. नंदी पळतो तो आणि देव या बैलगाडी क्षेत्रात गावराम बैलाचा. आणि जे कालच्याला जे कृत्य केलं समोरचे जे बैलगाडीवाले क्षेत्रात जे डायव्हर कोणी असं मी बी डायव्हर आहे का, व त्या नंदीच्या विषयी ते बाजूला त्यांच्याकडे पाहून उभं राहत होते. हे चुकीचं आहे, कारण की त्या नंदीचं भरपूर नाव आहे आणि त्यांचा काहीतरी अभिमान ठेवायला पाहिजे. आणि बकासूर बद्दल तुम्हाला कोणती गोष्ट अशी बघण्यासारखी वाटत आता? तेव्हा बकासूर तर एकदम शिस्तीत आहे आणि त्याच्यामुळं आपले गावराम जे बैल आहे तर गावराम बैल म्हणजे नाही शिवण्याचे याच्यावर मार्गावर होते, पण तो जेव्हापासून मैदानामध्ये आला तेव्हापासून गावराम बैल म्हणजे जवळपास 40% गावराम बैल झाले आता. तर तो गावराम बैलाचा देवच म्हणला जाणार आपल्याला. तुम्हाला वाटते का देवाला सुद्धा संघर्ष करावा लागेल? हे बघा संघर्ष तो आज रोजी बी इथून मावर लगेच नाही पळाला, गटाला जरी मार खाला तेव्हा घरी जर राहिला तर त्यांनी भरपूर इतिहास केलेला आहे. इतिहास काही पुसला जात नसतो कोणाचा आणि पोसाचा प्रयत्न बी नका करू कोणी. आज जसा